राम राम मंडळी. राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी पुणे येथे महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या वतीने हिंद केसरी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यातील आघाडीच्या पैलवानांनी दमदार खेळ सादर करत उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चाचणीतून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 8 अव्वल पैलवानांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पैलवानांमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी DYSP विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, बीच रेसलिंग आंतरराष्ट्रीय विजेता रविराज चव्हाण, ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी शुभम शिदनाळे, महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप पाटील आणि ऑल इंडिया चॅम्पियन अक्षय मंगवडे यांचा समावेश आहे. निवड प्रक्रियेदरम्यान पैलवानांच्या ताकद, टेक्निक, स्टॅमिना आणि खेळातील शिस्तीचा सखोल आढावा कुस्तीप्रेमींकडून घेण्यात आलाय. अनेक नवोदित पैलवानांनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या निवड प्रक्रियेला विशेष रंगत आणली. या निवडीची माहिती महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन नाना खोपडे आणि उपाध्यक्ष तसेच निवड चाचणी स्पर्धेचे प्रमुख संयोजक महेशभाऊ गायकवाड यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा शेकडो वर्षांपासून समृद्ध आहे. राज्यातील पैलवान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. दरम्यान मुख्य हिंद केसरी राष्ट्रीय स्पर्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील नामांकित पैलवान सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या संघावर सर्वांचे लक्ष केंद्रित राहणार आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या प्रयत्नांमुळे मातीवरील कुस्तीला, इंडियन स्टाईल रेसलिंगला आता जागतिक कुस्ती संघटना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग UWW यांच्याकडून स्वतंत्र कुस्ती प्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे भारतीय परंपरेतील मातीवरील कुस्तीला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर पोहोचवण्याचा मार्ग खुला झाला आहे. क्रीडा लक्ष खेळ प्रसारक संस्था कार्यक्षेत्र भारत आमच्या सर्व टीम कडून निवड झालेल्या सर्व पैलवानांना मनपूर्वक शुभेच्छा. आगामी हिंद केसरी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या झेंड्याखाली हिंद केसरी किताब जिंकावा हीच अपेक्षा आणि शुभेच्छा. धन्यवाद.